27 तारखेला उद्धव साहेब इथं आले आणि हे जे लोक होते, हे जे लोक जाणारे होते, हे ज्यावेळेस संजय देशमुख जेव्हा खासदार तिकडे गेले त्याच्यानंतर त्यांच्या आगमनासाठी दिग्रसले हे लोक हजर होते. यांना मी विचारलं की अरे तुम्ही कसे काय तिकडे, तर त्यांनी जे लोक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या मुलाला नोकरी लावायची आहे, त्यांच्या संस्था आहे, त्या संस्थेवर आम्ही त्यांना नोकरी लावून देणार आहे, तसं आम्ही त्यांनी दिलं. आणि जे लोक कामाच्या याच्यासाठी गेले की आम्हाला तिकडे काम भेटल, आता इथं काही नाही, आम्हाला तिकडे काम भेटणार आहे असं तसं सांगून ते लोक गेले. आता काय झालं, नंतर 27 तारखेला आपल्या इथं उद्धव साहेब येणार होते. उद्धव साहेब आल्याच्या नंतर सभा चांगली झाली. लोकांच्या मनात, जनतेच्या मनात चीड होती, शिवसैनिकाच्या मनात चीड होती. तेवढ्या ताकदीनं लोक इथं आले, सभा यशस्वी झाली. या पाण्याच्या आणि पेरण्याच्या टायमात लोक इथं आले. ही यशस्वी सभा झाल्याच्या नंतर त्यांना एक पहिले माहित होतं की बाबा उद्धव साहेब इथे येणार आहे, आपण राजीनाम्याचं जे सत्र आहे, राजीनाम्याचं जे सत्र आहे हे आपण 27 तारखेच्या नंतर आपण करायचं. हे लोक पहिलेच गेले होते. त्याच्यानंतर जे मनसेचे होते, ते मनसेतून आलेले जे 2 कार्यकर्ते होते, ते त्यांना पद, इथले जे आपले खासदार होते त्यांनी त्यांना पद दिलं. शेतकरी नेत्या आपल्या जिल्ह्याचं पद दिलं होतं. हे 2 लोक त्यांच्यासोबतच गेले. अशी परिस्थिती एकंदरीत झाली. लोकात जे गद्दार होते, जे आता फक्त निष्ठावंत लोक या शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे. आमचा कचरा थोडा निघून गेला आणि यांनी फक्त गवगवा केला का एवढी मोठी सभा झाली, त्या सभेला छेद देण्यासाठी, कुठंतरी डॅमेज करण्यासाठी. म्हणून उद्धव साहेब आले आणि उद्धव साहेब गेल्याच्या नंतर पक्षाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली असं या पेपरच्या माध्यमातून छापून आणायचं होतं. ते छापून आणलं त्यांनी. ते लोकांना पण असं काहीच झालं नाही, हे पहिलेच गेले.